Hello friends, new day lecture. Welcome back to our YouTube channel Guru Ray Classes. Myself Vikas Mande. Friends, today we are going to learn interchange of superlative degree to comparative degree. या ठिकाणी डिग्री ऑफ कंपॅरिझन मधला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आज आपण शिकणार आहोत आणि स्पर्धा परीक्षेमधले कोणतेही उदाहरण तुम्हाला अगदी सहजरित्या या व्हिडिओ लेक्चरला अटेंड केल्यानंतर सोडवता येतील याची मी खात्री देतो. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर केलं आणि पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर केलं. जर तो व्हिडिओ लेक्चरचा भाग मिस केला असेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन क्लिक करा आणि तो जो मिस झालेला भाग आहे त्याचा तुम्ही अभ्यास करू शकताय. फ्रेंड्स, तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझी विनंती आहे की आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, सुपरलेटिव्ह डिग्री या टॉपिकमध्ये याचं रूपांतर जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करतो त्यावेळी काही नियम असतात, परंतु अगोदर आपण डिग्रीचे काही प्रकार आहेत ते पाहूयात जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि नवीन जो टॉपिक आहे त्यासाठी मदत होईल. सो फ्रेंड्स, ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड, डिग्रीचे जे प्रकार आहेत त्याची जी तुलना आहे ती कशा प्रकारे होते. या ठिकाणी एकाशी तुलना अशा प्रकारचं वाक्य असतं जे एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकताय. रोहन इज ॲज गुड ॲज सोहम. या ठिकाणी रोहनची तुलना सोहमशी झालेली आहे, म्हणजेच एकाशी तुलना झालेली तुम्ही बघू शकताय. रोहन हा सोहम इतका चांगला आहे असा याचा अर्थ होतो. हे जे उदाहरण आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एकाशी जी तुलना आहे ती होत असते आणि ती पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होते. विद्यार्थी मित्रांनो, हा डिग्रीचा एक प्रकार आहे तो लक्षात घ्या आणि हा जर डिग्रीचा प्रकार तुम्ही शिकलेला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तर एकाशी तुलना ही या पद्धतीने असते. जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण बघूया एकाची अनेकाशी तुलना. एकाची अनेकाशी तुलना कशा प्रकारे होते. या ठिकाणी दोन प्रकार आहेत. या ठिकाणी बघू शकता वन ऑफ द असणारे वाक्य आणि वन ऑफ द नसणारे वाक्य. तर असणारे आणि नसणारे वाक्यामध्ये जो फरक आहे तो आता आपल्याला शिकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, वन ऑफ द असणारे जे वाक्य आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे आहे. जे करंट एक्झाम्पल आहे ते मी या ठिकाणी घेतले. मोदी इज वन ऑफ द फेमस मिनिस्टर इन इंडिया. तुम्ही बघू शकताय या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना आलेली आहे. मोदी इज वन ऑफ द फेमस मिनिस्टर इन इंडिया याचा अर्थ असा होतो मोदी हे भारतातील एक प्रसिद्ध मंत्री आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाची अनेकाशी तुलना झालेली आहे, म्हणजे मोदींची तुलना अनेकांशी झालेली आहे. परंतु या उदाहरणामध्ये मात्र रोहनची तुलना सोहमशी झालेली होती. म्हणजे एकाशी तुलना कशा प्रकारे होते आणि एकाची अनेकाशी तुलना कशा प्रकारे होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर यामध्ये दोन प्रकार असतात, ते म्हणजे वन ऑफ द असणारे वाक्य आणि दुसरं जे आहे ते वन ऑफ द नसणारे वाक्य. दुसरं जे उदाहरण आहे या ठिकाणी काय आहे बघा, राम इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. या उदाहरणामध्ये तुम्ही बघू शकताय रामची तुलना जी आहे ती इतर मुलांसोबत झालेली आहे. राम इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास म्हणजेच क्लासमधील जो राम हा मुलगा आहे तो सर्वात हुशार मुलगा आहे असा त्याचा अर्थ होतो. वन ऑफ द नसणारे ते वाक्य आहे. अगदी त्याचबरोबर इथं जर विचार केला तर वन ऑफ द ची रचना या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकताय. सो फ्रेंड्स, मोदी इज वन ऑफ द फेमस मिनिस्टर इन इंडिया अँड राम इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. या दोन्ही उदाहरणामध्ये तुम्हाला फरक लक्षात येत असेल. एकाची अनेकाशी तुलना दोन्ही उदाहरणामध्ये झालेली आहे, परंतु लक्षात घ्यायचे या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना आहे आणि या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला इंटरचेंज ऑफ SD to CD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूपांतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं हे पाहायचं आहे. SD to CD पार्ट फर्स्ट असा हा व्हिडिओ लेक्चरचा भाग असणार आहे. तो शेवटपर्यंत अभ्यासा जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. सो फ्रेंड्स, इंटरचेंज ऑफ SD to CD हा जो नवीन टॉपिक आहे तो आज आपण अभ्यासत आहोत आणि या ठिकाणी इंटरचेंज ऑफ SD to CD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना जे काही नियम आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीला आपल्याला माहीत आहे की विशेषणाला मोस्ट किंवा EST हा प्रत्यय लागलेला असतो आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर किंवा ER. तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं ज्यावेळी आपण रूपांतर CD मध्ये करतो म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करतो त्यावेळी काही नियम फॉलो करावे लागतात. त्यातला पहिला नियम तुम्ही बोर्डवरती पाहू शकता आणि खूप सोप्या प्रमाणामध्ये तुम्हाला नियम दिलेले आहेत जेणेकरून चांगल्या प्रकारे लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, रूल्स आहेत वन ऑफ द ची रचना असलेले, म्हणजेच अगोदर आपण वन ऑफ द ची रचना आली वाक्यामध्ये तर त्याचे जे नियम आहेत ते पाहणार आहोत. एक उदाहरणही पाहू जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल. तर यातला जो पहिला नियम आहे तो काय आहे, जर
एस डीच्या वाक्यात म्हणजेच सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात वन ऑफ द ची रचना आलेली असेल तर, जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता वन ऑफ द ची रचना आली असेल तर जो नियम आहे तो आपल्याला पाहायचा आहे. जर एस डीच्या वाक्यात वन ऑफ द ची रचना आलेली असेल तर एस डीचे सी डीमध्ये रूपांतर करताना वन ऑफ द हा भाग काढून टाकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे आणि लक्षात घ्यायचं, जर वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना आली असेल तर तो जो वन ऑफ द चा भाग आहे तो पूर्णतः काढून घ्या, म्हणजेच त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना आपल्याला घ्यायचं नाही, हे आपल्याला पहिला नियम सांगतो. या ठिकाणी दुसरा जो नियम आहे तो काय माहिती देतो बघा, विशेषणाला मोर किंवा ईआर प्रत्यय घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे? कारण की कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण मोर किंवा ईआर हा विशेषणाला प्रत्यय लावत असतो. मोर कधी लावतो आणि ईआर कधी लावतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सपोज या ठिकाणी ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याला आपल्याला मोर काय करावं लागेल, प्रत्यय लावावं लागेल, कारण की ब्युटिफुलला ईआर प्रत्यय लागत नाही. त्याचबरोबर क्लेवर हे जर ॲडजेक्टिव्ह आलं तर आपण त्या ठिकाणी ईआर त्याला प्रत्यय लागू शकतो, त्याला मोर प्रत्यय लावायची गरज आहे का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो नियम आहे तो आपल्याला काय माहिती देतो बघा, विशेषणाला मोर किंवा ईआर प्रत्यय घ्यायचा आणि त्यानंतर दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर घ्यायचं आणि राहिलेला जो पुढील भाग आहे तो जसा तसा घ्यायचा आहे. एवढा सोपा नियम आहे. आता आपण यावर आधारित एक उदाहरण बघूयात, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. एक्झाम्पल लक्षात घ्या. द नाईल इज वन ऑफ द लार्जेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. तर या उदाहरणाचा जो अर्थ आहे तो असा आहे, नाईल ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, द नाईल इज वन ऑफ द लार्जेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड, याच्यामध्ये जे नियम फॉलो करायचे, जे रूल आपल्याला फॉलो करायचे आहेत ते लक्षात घ्या. वन ऑफ द ची रचना आलेली आहे का ते अगोदर बघायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वन ऑफ द ची रचना आलेली आहे. तर वन ऑफ द ची रचना आली असेल तर तो भाग आपल्याला काय करावा लागेल, काढून टाकावा लागेल. हा आपल्याला नियम माहिती देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्याला सीडी म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये उदाहरण करायचं आहे आणि ते या पद्धतीने होईल, हे लक्षात घ्यायचे सर्वांनी. द नाईल जसा तसा आपल्याला अगोदर सुरुवात करायची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज वन ऑफ दचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे. मग नियम जे आपल्याला फॉलो करायचे ते लक्षात घ्या. जर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात वन ऑफ दची रचना आली असेल तर ते त्याचे एस डीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ज्यावेळी आपण रूपांतर करतो त्यावेळी वन ऑफ दचा भाग काढून टाकायचा आहे, तो काढून टाकला. त्यानंतर काय करायचं आहे, विशेषणाला मोर किंवा ईआर प्रत्यय घ्यायचा आहे. द नाईल इज लार्जेस्ट काय होईल, लार्जर. विशेषणाला मोर किंवा ईआर, या ठिकाणी ईआर प्रत्यय लागतो म्हणून आपल्याला मोर हा प्रत्यय लावायची गरज नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि जर तुम्ही मोर प्रत्यय लावला तर ते विशेषण चुकीचं होईल, हे सुद्धा लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ईआर प्रत्यय लावल्यानंतर पुढचा नियम आपल्याला काय माहिती देतो हे पाहूयात. बघा, दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर घ्यायला विसरायचं नाही, कारण की वाक्यामध्ये वन ऑफ दची रचना आलेली आहे. मग आपलं वाक्य होईल द नाईल इज लार्जर दॅन मोस्ट ऑदर. दॅन मोस्ट ऑदर हा भाग घेतला, तुम्ही दॅन मेनी ऑदर ही घेऊ शकता किंवा दॅन मोस्ट ऑदर ही घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी तुमचं वाक्य चुकणार नाही, याची मी खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, दॅन मोस्ट ऑदर आपण घेतलेला आहे. आता राहिलेला जो भाग आहे तो जसा तसा लिहायचा, असा आपल्याला पुढचा नियम सांगतो. इथं तुम्ही बघू शकताय. आणि पुढील भाग जसा तसा घ्यावा. मग पुढील भाग कोणता, तर विशेषण आपण घेतलेलं आहे या ठिकाणी ईआर प्रत्ययामध्ये. त्यानंतर दॅन मोस्ट ऑदर जोडलेला आहे. आता राहिलेला भाग कोणता आहे, रिव्हर इन द वर्ल्ड, तो जसा तसा लिहायचा आहे. म्हणजे उदाहरण आपलं बरोबर काय होईल, द नाईल इज लार्जर दॅन मोस्ट ऑदर रिव्हर इन द वर्ल्ड. तर हे झालं बरोबर उदाहरण, जे तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करतानाचं आहे. परंतु लक्षात ठेवा, वन ऑफ दची रचना असलेलं हे उदाहरण आहे. आणि ज्यावेळी वन ऑफ दची रचना नसते त्यावेळी काय करायचं, हे अशाच प्रकारे आपण एक चांगला नियम बघूयात, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारेच लक्षात राहील. सो फ्रेंड्स, लेट्स सी इंटरचेंज ऑफ एस डी टू सी डी. जर वन ऑफ दची जी रचना आहे ती जर वाक्यात नसेल तर काय करायचं, याचा जो पहिला नियम आहे आपण पाहूयात. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला नियम देणार आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि वाक्य करायला अगदी सोपी आणि सहज तुम्ही वाक्य करू शकताय. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्या पद्धतीचे उदाहरण येतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु हे जे नियम आहेत ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि मग कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तरी तुम्हाला जे येणारे एक्झाम्पल्स आहेत ते अगदी सहजरित्या सॉल्व्ह करू शकता, अगदी सहजरित्या. विद्यार्थी मित्रांनो, जर वन ऑफ दची रचना आलेली नसेल तर काय करायचं, त्याचे जे नियम आहेत ते लक्षात घ्यायचे, ते बघूयात.
जर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात वन ऑफ द ची रचना आली नसेल तर विशेषणापूर्वी आलेली टीची द काढून टाकावी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात वन ऑफ दची रचना आलेलीच नसेल तर विशेषणापूर्वी द आलेलं असतं आणि हे जे द आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काय करायचं आहे, पुढचा नियम बघूयात. त्यानंतर विशेषणाला मोर किंवा ईआर, कारण की आपण कंपेअर डिग्री करतो हे लक्षात ठेवायचे, मोर किंवा ईआर प्रत्यय घ्यावा. हा दुसरा नियम जो आहे तो आपल्याला माहिती देतो, तो म्हणजे त्यानंतर विशेषणाला मोर किंवा ईआर प्रत्यय घ्यायचा आहे. शेवटी दॅन एनी ऑदर घेऊन पुढील भाग जशास तसा घ्यावा. पुढील भाग जशाच तसा घ्यावा. तर अशा प्रकारे आपण जर या नियमाला फॉलो केलं तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपेअर डिग्रीमध्ये वाक्य अगदी सहजरित्या करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नियम जे आहेत ते आपण लक्षात घ्यायचे आहेत. वन ऑफ दची रचना आली नसेल तर हे नियम आपल्याला काय माहिती देतो बघा. जर एस डीच्या वाक्यात वन ऑफ दची रचना आलेली नसेल तर विशेषणापूर्वी आलेलं जे द आहे ते काढून टाकायचे. त्यानंतर विशेषणाला मोर किंवा ईआर प्रत्यय घ्यायचा आहे आणि शेवटी दॅन एनी ऑदर घेऊन पुढील भाग जसा तसा लिहायचा आहे, असा आपल्याला तिसरा नियम जो आहे माहिती देतो. विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊयात जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल. बघा, एक्झाम्पल आहे, मराठी इज द बेस्ट लँग्वेज इन इंडिया. म्हणजेच काय, भारतातील एक सर्वोत्कृष्ट भाषा मराठी आहे असा याचा अर्थ होतो. मराठी इज द बेस्ट लँग्वेज इन इंडिया. एकाची अनेकाशी तुलना, म्हणजे मराठी या लँग्वेजची इतर भाषेशी काय झालेली आहे, तुलना झालेली आहे. मराठी इज द बेस्ट लँग्वेज इन इंडिया. तर या ठिकाणी वन ऑफ दची रचना आलेली आहे का या वाक्यामध्ये? नाही. मग आता काय करायचं? खूप सोपं आहे, परंतु नियम हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, वाक्य जे आहे ते जसं जसं आपल्याला वाक्याला म्हणजेच कंपेअर डिग्रीला सुरुवात करायची आहे. मराठी हेल्पिंग वर्ब जसं जसं घ्यायचं आहे. जो नियम आहे तो नियम आपल्याला काय माहिती देतो बघा. जर एस डीच्या वाक्यात वन ऑफ दची रचना आलेली नसेल तर विशेषणापूर्वी आलेले जे द आहे ते काय करायचे, काढून टाकायचे. म्हणजे या ठिकाणी हे द आपल्याला काढून टाकावं लागेल. त्यानंतर विशेषणाला मोर किंवा ईआर प्रत्यय लावायचा आहे. तर बेस्टचं जे कंपेअर डिग्रीमध्ये येणारं रूप आहे ते काय आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी ॲडजेक्टिव्हचा अभ्यास करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर विशेषणाचं जे मूळ रूप आहे बेस्टचं ते आहे गुड आणि सुपर कंपेअर डिग्रीमध्ये त्याचं रूपांतर होईल बेटर. मग या ठिकाणी मोरही प्रत्यय लागत नाही आणि ईआरही प्रत्यय लागत नाही. त्यावेळी आपल्याला अशा प्रकारची जी विशेषणं आली तर गोंधळून न जाता त्या ठिकाणी करेक्ट फॉर्ममध्ये ते विशेषणाचं रूप लिहिणं गरजेचं आहे. मराठी इज बेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, बेटर म्हणजेच आपण मोर किंवा ईआर प्रत्यय लागत नाही तर बेटर हे मूळ रूप आहे. म्हणजेच मूळ रूपानंतरचा जो भाग आहे कंपेअर डिग्रीमधला तो घेतला सीडीमधला. त्यानंतर शेवटी काय करायचं आहे, दॅन एनी ऑदर घेऊन पुढील भाग जसं चालायचा. म्हणजे या ठिकाणी अजिबात काळजी करायची आवश्यकता नाही आहे. मराठी इज बेटर ज्यावेळी तुम्ही ईआर किंवा मोर प्रत्यय लावता किंवा अशा प्रकारचं विशेषण आलं असेल तर ते जर घेता तर त्यावेळी तुम्हाला दॅन एनी ऑदर हा शब्द घ्यायचा आहे, दॅन मेनी ऑदर घ्यायचा नाही. आणि हाच गोंधळ त्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही.
तुम्हाला SD2CD अगदी चांगल्या प्रकारे जमेल. मराठी इज बेटर दॅन एनी अदर हा जो शब्द आहे तो लिहा. त्या पुढील भाग जसा घ्यायचा आहे, म्हणजेच आपण बेस्टचं बेटर केलेलं आहे. राहिलेला भाग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? लँग्वेज इन इंडिया. लँग्वेज इन इंडिया या ठिकाणी जसं तसं आपल्याला लिहावं लागेल. तर आपलं बरोबर उदाहरण होईल मराठी इज बेटर दॅन एनी अदर लँग्वेज इन इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, एवढं सोपं आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करायचे रूल्स, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, इंटरचेंज ऑफ SD2CD पार्ट फर्स्ट आज आपण अभ्यासला. याच्यामध्ये रूल्स महत्त्वाचे आहेत ते पाहिले. पार्ट सेकंडमध्ये आपण इंटरचेंज ऑफ SD2CD मध्ये सर्व एक्झाम्पल्स पाहणार आहोत, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमची तयारी आहे ती होईल. विद्यार्थी मित्रांनो, या नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल्स आहेत ते स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे येतात आणि SD मध्ये आलेलं कोणतंही उदाहरण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं हे पाहणार आहोत. तर तो जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो मिस करू नका. आणि अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवीन व्हिडिओचा अभ्यास करायला मदत मिळेल. कीप वॉचिंग फ्रेंड्स. थँक्यू.